महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे आज बहुजन संघटकचे प्रमुख राहुलजी खांडेकर यांनी महाबोधी विहार आंदोलन आणि सद्यस्थिती यावर बोलण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधणार आहे. यासाठी उपस्थित असलेले किंवा जोडले गेलेले सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर या देशाचे पंतप्रधान ज्यावेळी बाहेरच्या देशामध्ये जातात त्यावेळेला मोठ्या अभिमानाने सांगतात की मी बुद्धाच्या भूमीमधून आलेलो आहे आणि जगाला शांती देणाऱ्या बुद्धाच्या देशातून आलेलो आहे. हे ते बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर, विशेषतः बौद्ध राष्ट्रामध्ये गेल्यानंतर याचा आवर्जून उल्लेख करतात. परंतु आज आपण असं पाहतो की ज्या देशामध्ये सिद्धार्थाचा जन्म झाला, सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झाली आणि त्या ठिकाणी जे विहार बांधण्यात आलं ते विहार आज बौद्ध असणाऱ्या व्यक्तींना मागावं लागतं, यापेक्षा दुर्दैवी कोणतं असू शकतं. बिहारची राजधानी पाटणा आणि या पाटणापासून 100-125 किलोमीटरवर असलेलं गया आहे आणि या गयेमध्ये हे बौद्ध विहार असलेलं दिसून येतं. हे विहार ब्राह्मण पुरोहितापासून मुक्त व्हावं आणि बौद्ध धर्मीयांना ते विहार देण्यात यावं, ही मागणी आपण पाहिली की 2025च्या फेब्रुवारीपासून करण्यात आलेली होती. या संदर्भामध्ये 12 फेब्रुवारी 2025 पासून यासाठी आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं आणि आंदोलनाचा भाग म्हणून त्या ठिकाणी उपोषण करायला सुरुवात केलेली होती. परंतु या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या भिक्खूंना, त्यांच्या सहकाऱ्यांना 27 फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणून काढून देण्यात आलं, हकालून देण्यात आलं. त्यानंतर 12 मे रोजी त्या ठिकाणी मोठं आंदोलन होणार होतं. जवळपास 12 लाख बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी जमणार, अशा प्रकारचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं. परंतु त्या दिवशी हे आंदोलन दाबण्यात आलं. भिक्खू संघामध्ये फूट पडली असं म्हटलं जातं, पण मी म्हणतो की फूट पाडली गेली. कारण जसे सरकारी नोकर आहेत, सरकारी नोकर असलेले दिसून येतात, तसं सरकारी भिक्खू देखील काही आहेत. जसं आज सरकारी कवी, सरकारी लेखक हे जसे निर्माण केले गेलेले आहेत, तसे सरकारी भिक्खू देखील या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत. आणि या सरकारी भिक्खूंच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे मोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. किंबहुना ह्या आंदोलनाला यश आलं नाही किंवा शासनाने कोणत्याही प्रकारची भूमिका, मग ते बिहारचं राज्य असेल किंवा
केंद्र सरकार असेल यांनी याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. एका अर्थाने हे आंदोलन जे आहे हे दाबण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. परंतु याचा अर्थ हे आंदोलन संपलेलं आहे असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. कारण हे आंदोलन जे आहे हे पहिलं आंदोलन नाही. तर या अगोदर देखील या आंदोलनाला जवळपास 130-35 वर्षाचा इतिहास आहे. आणि त्या काळापासून हे आंदोलन आजपर्यंत सुरू झालेलं होतं. परंतु या आंदोलनामध्ये पहिल्यांदाच अतिशय वाईट गोष्टी घडून आलेल्या आहेत. हे आंदोलन केवळ दाबण्याचा प्रयत्न झाला नाही, तर या आंदोलनामध्ये भिक्षूंना मारहाण करण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे. आमचे आदिवासीचे नेते ओम सुधा यांनी सांगितलं की बौद्ध भिक्खूंना मारण्यात आलं, त्यांना मारहाण करण्यात आली. म्हणजे एका बाजूला एखाद्या हिंदू साधूला मारहाण करण्यात आली तर त्याचं पूर्ण भांडवल केलं जातं, परंतु जाहीररित्या या ठिकाणी भिक्खूंना मारहाण करण्यात आली त्याच्या संदर्भामध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केलेली दिसून येत नाही. त्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आपल्याला म्हणता येऊ शकेल की या ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. त्या रात्री भंते विनाचार्य यांचं नाट्यमयरित्या अपहरण करण्यात आलं. आणि सर्वात महत्वाची आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे की या परिसरामध्ये ज्या ठिकाणी सिद्धार्थाला ज्ञान प्राप्त झाली या परिसरामध्ये बिहारचे राज्यपाल जे आहेत यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मण पुरोहिताच्या मार्फत त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्यात आली. शिवलिंग पूजा जी आहे ही शिवलिंग पूजा करण्यात आली. म्हणजे या पद्धतीने आंदोलन या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या ठिकाणी असे एक वाईट पांडा देखील या आंदोलनामध्ये दिसून येतं. तसं हे सरकार जे आहे हे आंदोलन मोडण्यासाठी कोणत्याही स्तरावर जातं हे अनेकदा आपण पाहिलंय. त्याचा अनुभव अनेक आंदोलकांनी घेतलेला आहे. परंतु मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे हे काही पहिलं आंदोलन नाही आहे. तर याच्या अगोदर देखील 1890 मध्ये अनागरिक धम्मपालांनी या संदर्भामधलं पहिलं मोठं आंदोलन केलेलं आहे. आज हे सांगतात की हे विहार जे आहे हे हिंदूचं आहे म्हणून सांगितलं जात, पण प्रत्यक्ष इतिहास आपण पाहिला तर असं लक्षात येऊ शकेल की इसवी सन पूर्व 3ऱ्या दशकामध्ये राजा अशोकाने हे मंदिर बांधलेलं आहे. राजा अशोक जो आहे हा हिंदूचा राजा नव्हता, हा बौद्ध राजा होता. या बौद्ध राजांनी या ठिकाणी हे विहार बांधलं. ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी हे विहार बांधण्यात आलेलं आहे. राजा अशोकाच्या नंतर गुप्त आणि पाल राजांनी या बुद्ध विहाराचं रक्षण करण्याचं काम केलेलं आहे. या बुद्ध विहारामध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सुधारणा कुणाच्या मार्फत कशा केल्यात याच्या अधिक खोलामध्ये जाणार नाही किंवा तेवढा वेळ या ठिकाणी नाही. तर या ठिकाणी गुप्त आणि पाल यांनी या विहाराच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची भूमिका घेतलेली आहे. परंतु या दरम्यान काय घडलं की ब्राह्मणी धर्माचा राजा आणि बौद्ध धर्माचा कट्टर विरोधक जो आहे शशांक राजांनी पाल राजावर आक्रमण केलं आणि त्यांचा पराभव केला. याच्यामध्ये अनेक सैन्य मारले गेले वगैरे. परंतु पराभव केल्यानंतर शशांकाने 2 घोषणा केल्या. एक घोषणा अशी केली की या विहाराच्या जवळ असलेलं बोधी वृक्ष जो आहे हा तात्काळ तोडण्यात यावा. आणि दुसरी गोष्ट आहे की या विहारामधल्या मूर्तींची मोडतोड करावी किंवा तोडाव्यात अशा प्रकारचा आदेश दिला.
परंतु शेजारच्या राज्यातील एका राजाने या बौद्ध वृक्षाचं संरक्षण केलं हे आपल्याला लक्षात येऊ शकेल. आणि या शशांकाने काय केलं तर या बौद्ध विहारावर असलेलं बौद्धांचं नियंत्रण पहिल्यांदा कमी केलं म्हणण्यापेक्षा ते नष्ट केलं. आणि त्यानंतर हळूहळू बौद्धांचे विचार, बौद्धांचं तत्वज्ञान याच्यावर देखील हल्ले करायला सुरुवात झाली. पुढे 17व्या शतकामध्ये अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला बौद्ध धम्माची, बुद्ध तत्वज्ञानाची वाताहत होत असतानाच याच दरम्यान या ठिकाणी घमेंडगिरी, त्याचं नाव देखील अतिशय त्या महाराजाचं चांगलं आहे की घमेंडगिरी नावाचे महाराज जे आहेत हे महाराज त्या विहाराच्या शेजारी येऊन राहिले म्हणण्यापेक्षा त्यांनी त्या ठिकाणी एक आश्रम सुरू केला. आणि त्यांना असं वाटलं की या ठिकाणी आपल्याला शव महाराज जे होते त्याला असं वाटलं की या ठिकाणी महादेवांचे जे अनुयायी आहेत, भक्त आहेत, हे आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिळतील या भूमिकेतून त्यांनी हा आश्रम सुरू केला. परंतु त्यांच्या आश्रमात येण्याच्या ऐवजी लोक या विहारामध्ये मोठ्या प्रमाणात येत होते. आणि म्हणून या महंतांनी काय केलं, या शव महाराजांनी काय केलं की या ठिकाणी बौद्ध विहारामधल्या काही मूर्त्या ज्या आहेत या आणून आपल्या आश्रमामध्ये ठेवल्या आणि त्याचं विडंबन करून त्या मूर्त्यांची तोडफोड करून त्यांना देव बनवलं आणि त्याची पूजा सुरू केली. आणि त्यामुळे हळूहळू या आश्रमामध्ये लोकांची संख्या वाढत गेली. तसतशी महाराजांची दक्षिणा घेण्याची प्रवृत्ती ही देखील वाढत झाली. आणि मग अनेक बुद्ध मूर्त्या त्या आश्रमामध्ये आणल्या आणि त्याची पूजा करायला सुरुवात केली. ज्या बुद्धांनी असं सांगितलं की ईश्वर नाही आहे किंवा मी तुमचा मोक्षदाता नाही आहे, परंतु या महाराजांनी सांगितलं की बुद्ध हा जो अवतार आहे तो आपल्याला नवसाला पावणारा आहे, आशीर्वाद देणारा आहे, अशा प्रकारची भूमिका घेतली. कारण बुद्धाला त्याने शिव बनवलं आणि त्यामुळे त्याच्या आश्रमामधली गर्दी ही देखील वाढली. परंतु त्याची अपेक्षा आणखी वाढली. त्याला असं वाटलं की आपण या ठिकाणी एक दुसरं मंदिर उभा करावं आणि हळूहळू त्यांनी 1-2 मंदिरं उभा केली. आता ही मंदिरं देखील कशी उभा केली तर त्याचा उद्देश हा केवळ मंदिर उभा करणे नव्हता, तर हा विहार नष्ट करण्याचा देखील होता. आणि मग या विहारामध्ये असलेले स्तंभ आहेत हे स्तंभ त्यांनी तोडले आणि त्याच्यामधल्या विटाच्या आधारावर ही बाजूची मंदिरं बांधायला सुरुवात केली किंवा ते शिव मंदिर तयार करायला सुरुवात केली. आणि मग कालांतराने काय केलं की या विहारावर आपल्याला कसा कब्जा करता येऊ शकेल हा प्रयत्न केला. आता त्या ठिकाणचा एक स्तूप होता, त्या स्तूपाला त्यांनी महादेवाची पिंड केलं, म्हणजे त्याला शिव केलं आणि त्या शिवाची पूजा करायला सुरुवात केली. त्याच्यावर दुधाचा अभिषेक करायला सुरुवात केली. आणि त्या विहारामध्ये बुद्धांचे पहिले 5 शिष्य होते की ज्यांनी पहिल्यांदा बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती. हे 5 शिष्य बुद्धाच्या समोर ठेवलेले होते. तिथून त्यांनी बाजूला कडून त्या 5 जणांना वेगळ्या ठिकाणी ठेवलं आणि त्यांना 5 पांडव असं नाव दिलं. म्हणजे एका बाजूला बुद्धांचा हा स्तंभ जो होता त्याला त्यांनी शिव बनवलं आणि या 5 बुद्धांच्या शिष्यांना त्यांनी काय केलं, 5 पांडव केलं आणि या 5 पांडवाची देखील पूजा करायला सुरुवात केली. आणि बघता बघता या मंदिराचं स्वरूप जे आहे हे अतिशय वेगळं बनवलं. म्हणजे बुद्धाचं अतिशय सुंदर असलेलं मंदिर जे आहे हे मंदिर त्यांनी विद्रूप करायला सुरुवात केली. कारण बुद्धाचं मंदिर जे आहे, हे विहार जे आहे हे अतिशय सुंदर बनवलेलं होतं आणि हे विहार पाहण्यासाठी जगातील अनेक लोक येऊन गेलेले आहेत. आणि हे सगळं देखणं सुंदर मंदिर जे आहे, विहार जे आहे, हे विहार बदलण्याचं काम केलं की इसवी सन पूर्व 100 मध्ये या ठिकाणी तिसीसेली नावाचे भिक्खू त्या ठिकाणी आलेले होते. ते विहार कसं आहे याचं वर्णन त्यांनी अतिशय सुंदरपणे केलेलं आहे. किंवा 399 आणि 409 इसवी सन पूर्व या काळामध्ये फायान जे आहेत, हा फायान बौद्ध भिक्खू जे आहेत यांनी विहाराला 2 वेळेला भेट दिलेली आहे. खरं तर भारताच्या या विहारामध्ये येणारे फायान जे आहेत हे पहिले चिनी भिक्खू होते आणि त्यांनी देखील या
बुद्ध विहाराचं वर्णन अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. ते असं म्हणाले की या विहारामध्ये 1000 पेक्षा अधिक भिक्खू राहत असायचे. त्या ठिकाणी बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार या ठिकाणी केला जात असायचा. अशा विहाराला एक वेगळं विहार करण्याचं काम त्याचं आपल्याला म्हणता येईल की विद्रुपीकरण करण्याचं काम जे आहे हे कालांतराने केलं आणि त्याच्यामध्ये या गिरी महाराजांचा वाटा फार मोठा असलेला दिसून येतो. आता या मंदिराचं विद्रुपीकरण कसं केलेलं आहे याच्या संबंधी देखील एक लिखाण आलेलं आहे. एडविन एडनॉल नावाचा एक ब्रिटिश अधिकारी जो आहे ज्यांनी हे विहार अगोदर देखील पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर 1886 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा या विहाराला भेट दिलेली होती. आणि मग त्याला ते विहार पाहिल्यानंतर एकदम धक्का बसला की आपण पाहिलेलं हे विहार आणि आजचं विहार जे आहे हे अतिशय वेगळं आहे. याचं त्याला वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा काय केले की त्याचा एक अधिकारी होता मेजर मीड नावाचा, त्याला त्यांनी सांगितलं की हे विहार जे आहे याच्यामध्ये जे विद्रुपीकरण झालं, इमारती पाडलेल्या आहेत किंवा काही भाग जो आहे तो जमिनीच्या खाली घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं नीटकेपणा करणं गरजेचं आहे किंवा त्याला सुशोभित करण्याची गरज आहे असं मीड यांना सांगितलं. आणि मीड यांनी जेडी वेल्गर यांच्या माध्यमातून ते विहार पुन्हा चांगलं बनवण्याचं काम या ठिकाणी केलेलं दिसून येतं. जे सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिशांनी या विहाराकडे लक्ष दिलं, पण मध्यंतरी काय झालं की काही जापानीज भिक्खू जे आहेत हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या बुद्ध विहाराच्या शेजारी काही स्तूप बनवायला, काही मूर्त्या बनवायला सुरुवात केली. ही गोष्ट ब्रिटिश अधिकाऱ्यांना खटकली. त्यांना पहिल्यांदा असं वाटलं की हे जे बौद्ध भिक्खू आहेत हे बौद्ध भिक्खू नसून एक प्रकारचे हेर आहेत, अशा प्रकारची कल्पना त्याच्या मनामध्ये आली आणि मग त्यांनी हळूहळू काय केलं की या विहाराकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. परंतु 1891 मध्ये एका अशा भिक्खूचा उदय होतो, अशा एका तरुण भिक्खूचा उदय होतो जे भिक्खू श्रीलंकेमधून आलेले आहेत. त्यांचं नाव आहे अनागरिक धम्मपाल. यांचा बुद्ध धम्मावरचा अभ्यास, बुद्धावरचं चिंतन जे आहे हे अतिशय मोठं होतं आणि त्यांनी पहिल्यांदा काय केलं की या विहाराला भेट दिली. त्यावेळेला त्याच्या लक्षामध्ये आलं की अनेक मूर्त्या याच्यामधल्या पाडल्या गेलेल्या आहेत, त्याला विद्रूप करण्यात आलेला आहे. आणि म्हणून पहिल्यांदा अनागरिक धम्मपालांनी या विहारामध्ये एक चांगली मूर्ती बसवण्याचं पहिलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी श्रीलंकेमधून 7000 वर्षापूर्वीची बुद्धाची अतिशय सुंदर मूर्ती जी ठेवण्यात आली होती ती मूर्ती या ठिकाणी आणून बसवण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदा केलेला होता. कारण त्यांनी पाहिलं होतं की या ठिकाणी बुद्ध मूर्तींचा जाणीवपूर्वक या ठिकाणी विद्रुपीकरण केलं जातं. त्यांनी एक पाहिलं की काही बुद्धांच्या ज्या मूर्त्या होत्या, चेहऱ्याच्या मूर्त्या होत्या, त्याचा वापर कशासाठी केला जात होता, तर एखादी वस्तू मोजून देण्यासाठी वजन म्हणून बुद्धाचा मूर्तीचा वापर करायला सुरुवात केली होती. म्हणजे एवढी अवहेलना जी आहे ही बुद्धाच्या संदर्भामध्ये केली गेलेली. अशा प्रकारे बुद्धाच्या मूर्तीची अवहेलना करण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं आणि हे पाहून अनागरिकांना अतिशय वाईट वाटलं आणि म्हणून ती 7000 वर्षापूर्वीची मूर्ती ही या विहारामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला, किंवा ती मूर्ती आणली देखील आणि त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तिथल्या महंतांनी विरोध केला. तिथले जे गिरी महाराज होते या गिरी महाराजांनी त्याला विरोध केला. हे गिरी महाराजाचे आणखी 2-3 शिष्य होते, महेंद्रगिरी, भीमलदेवगिरी, जयपालगिरी, या सर्व लोकांनी विरोध केला आणि ती मूर्ती त्यांना बसवू दिली नाही. एवढंच नाही तर या ठिकाणी धम्मपाल अनागरिकांना मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यावेळेला अनागरिक धम्मपाल सावध झाले आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की या गिरी महाराजांना आपण समजूतदारपणे हा परिसर सोडण्याची विनंती करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याला विरोध न करता त्यांनी पहिल्यांदा अशी विनंती केली की हे बुद्धाचं विहार आहे, या ठिकाणी बुद्धांच्या असलेल्या मूर्त्या ज्या आहेत त्याची तोडफोड तुम्ही केलेली आहे. ते असं करण्याच्या ऐवजी तुम्ही या जागेतून जाऊन दुसरीकडे तुमचा आश्रम उभा करा आणि त्या आश्रमामध्ये देखील तुमचे अनुयायी मोठ्या प्रमाणामध्ये येतील असा समजावून सांगण्याचा प्रयत्न पहिल्यांदा अनागरिक धम्मपाल यांनी केला. आणि त्याला पहिल्यांदा महंतांनी सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद देखील दिला.
परंतु त्यांनी काय केलं की अनागरिक धम्मपालांकडे काही पैशाची मागणी केली. गिरी महाराज असं म्हणाले की मला काही रक्कम द्या, त्या रकमेमध्ये त्या ठिकाणी मी दुसरीकडे हा आश्रम उभा करतो. आणि अनागरिक धम्मपालांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला काही पैसे देखील दिले. तरी देखील गिरी महाराजांनी हा परिसर जो आहे तो सोडायला नकार दिला. उलट त्यांनी जास्तीत जास्त पैशाची मागणी करायला सुरुवात केली. आणि मग हा संघर्ष निर्माण झाल्यानंतर गिरी महाराजांनी काय केलं, एक गोष्ट सांगितली की ते म्हणाले की तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की या विहारामध्ये तुम्हाला देखील पूजा करता येऊ शकेल, आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही. धम्मपाल अनागरिकांना त्याचा हेतू कळाला, परंतु त्यांनी पूजेला परवानगी दिली. याचा फायदा घेण्याचे त्यांनी ठरवलं आणि मग ते काही सामनेऱ्याच्या माध्यमातून स्वतः त्या ठिकाणी पूजा करायचे आणि या माध्यमातून त्यांनी या विहाराचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण हे करत असताना धम्मपालांच्या लक्षामध्ये त्यावेळेला आलं की आता बुद्धचं तत्वज्ञान जे आहे, बुद्धाचं विहार जे आहे, हे अतिशय संकटामध्ये सापडलेलं आहे. बुद्धाचं तत्वज्ञान या ठिकाणी हद्दपार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आपण त्याला एकट्याने विरोध करून त्याच्यामध्ये यश येईल असं होणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं की श्रीलंकेमध्ये 31 मे 1891 रोजी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी एक संस्था स्थापन केली, महाबोधी सोसायटी नावाची. आणि या महाबोधी सोसायटी स्थापनेचा हेतूच मुळात असा होता की हे विहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळवून घेणे. याच्यासाठी त्यांनी या सोसायटीची स्थापना केली आणि यामार्फत त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. ही गोष्ट महंतांच्या लक्षामध्ये आली आणि मग त्यांनी तर अधिकच जोमाने बुद्ध तत्वज्ञानाच्या विरुद्ध प्रचार करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर त्यांनी काय केलं की या महंतांनी हे बौद्ध विहार नसून ते हिंदूचं मंदिरच आहे अशा प्रकारे देखील घोषित केलं. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी जे पिंपळ वृक्ष होता, बोधी वृक्ष आपण म्हणतो, या बोधी वृक्षाच्या वर पिंडदान करायला सुरुवात केली. आणि मग या बोधी वृक्षावर पिंडदान करण्यासाठी 30-40 माणसं ही ठेवण्यात आली. आणि मग या पिंडदान करण्याला किंवा या ठिकाणच्या पूजेला मात्र धम्मपाल आणि त्यांचे अनुयायी, त्या ठिकाणचे श्रामणेर यांनी त्याला प्रचंड विरोध केला. त्यानंतर धम्मपाल अनागरिकांनी काय केलं की ही गोष्ट जी आहे किंवा जे चाललेलं आहे बुद्धाच्या अनुषंगाने ते जगाला माहीत झालं पाहिजे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा एक मित्र होता चार्लस इलियट. चार्लस इलियटच्या माध्यमातून ही बातमी जी आहे बाहेरच्या देशामध्ये पोहोचवण्याचं काम त्याने केलं. चार्लस इलियटने 1895 मध्ये या संदर्भामध्ये एक सुंदर लेख लिहिला आणि जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आणि जे जग बुद्धाला मानणारं होतं त्या सर्व बौद्ध राष्ट्रांचं लक्ष या ठिकाणी केंद्रित केलं. याचा राग जो आहे तो धम्मपालाला आला, त्या ठिकाणच्या महंतांना आला किंवा गिरी महाराज जे आहेत त्यांना आला. आणि 25 फेब्रुवारी 1895 मध्ये या महंतांच्या भक्तांनी धम्मपाल यांच्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण करण्यात आली. त्यावेळेला धम्मपाल त्यांच्या विरोधामध्ये एकटे लढत होते. त्यांच्या अनुयायी आणि शिष्य यांच्या बळावर ते एकटे लढत होते, परंतु त्यांना कायदेशीर लढाई माहीत होती, कसं लढायचं माहीत होतं किंवा हा लढा कसा उभा करायचा याची जाण होती. आणि म्हणून त्याने काय केलं की या संबंधी पोलिसांमध्ये तक्रार केली. पण पोलिसांमध्ये देखील हिंदू असल्यामुळे त्यांची तक्रार फारशी गंभीरपणे घेतली नाही. त्यानंतर धम्मपाल अनागरिकांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. आता याचिका दाखल केलेली आहे त्यावेळेला न्यायमूर्ती DJ मॅकफर्सन होते. DJ मॅकफर्सनच्या पुढे ही याचिका दाखल झाली. ही याचिका ज्या वेळेला कोर्टामध्ये दाखल झाली त्यावेळेला धम्मपाल अनागरिकांचं वय केवळ 29 वर्षाचं होतं आणि कोर्टासमोर त्यांनी आपली बाजू त्या वयामध्ये मांडली. या ठिकाणी काही लोकांच्या साक्षी झाल्या. आता खरं तर 1895 मधली ही घटना जी आहे
ते आज आपल्याला उपयोगी पडू शकते, कारण कायद्याने याच्या संदर्भामध्ये काय निर्णय दिलेला आहे, न्यायालयाने काय निर्णय दिलेला आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येऊ शकते. ही याचिका दाखल केल्यानंतर 8 एप्रिल 1895 मध्ये याची सुनावणी झाली. सुनावणी झाल्यानंतर काही लोकांच्या साक्षी त्या ठिकाणी झाल्या. आता जवळपास 15 ते 20 लोकांच्या साक्षी त्या ठिकाणी झाल्या. यापैकी फक्त एक व्यक्तीचा अपवाद वगळता बाकी सर्वांनी सांगितलं की ते हिंदूचं मंदिर नाही. फक्त एकाने सांगितलं की ते बौद्ध म्हणजे हिंदूचेच आहेत आणि म्हणून मी त्या मंदिरामध्ये जात होतो असं सांगितलं, परंतु बाकी सर्व साक्षीदारांनी सांगितले की ते मंदिर हे हिंदूंचं नाही. हे सगळ्या साक्षी वगैरे झाल्यानंतर 19 जुलै 1895 मध्ये न्यायमूर्ती DG मॅकफर्सन यांनी 102 पानाचा निकाल दिलेला आहे. हा निकाल अतिशय महत्वाचा आहे. या निकालामध्ये त्यांनी काय केले की जयपालगिरी, महेंद्रगिरी, विमलदेवगिरी यांना दोषी ठरवलेला आहे की इतरांच्या धर्माच्या मंदिरामध्ये जाऊन हस्तक्षेप करणे हा त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. आणि या तिघावर गुन्हा नोंदवला, त्यांना दोषी ठरवलं. परंतु केवळ दोषी ठरवलं नाही तर त्यावेळेला त्या काळामध्ये म्हणजे 1895 मध्ये त्यांना 100 रुपयाचा दंड आणि 1 महिन्याचा कारावास झालेला आहे. यावरून लक्षात येऊ शकेल की 1895 मध्ये न्यायालयाने या विहारामध्ये पूजा करणं हे असंविधानिक आहे हे सिद्ध केलेलं आहे. आणि ते केल्यामुळं त्या ठिकाणी जे पूजा करणारे महंत होते त्यांना शिक्षा केलेली आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यानंतर हे महंत जे आहेत थांबले नाही. त्यांनी काय केलं मग की त्या ठिकाणी लॉर्ड कर्झन नावाचे ब्रिटिश अधिकारी होते, त्यांची भेट घेतली. आता हा मुद्दा देखील अतिशय महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि त्या लॉर्ड कर्झनने सांगितले की आम्हाला न्यायालयाने शिक्षा दिली, आम्हाला दोषी ठरवलं, पण न्यायालयाने आमच्यावर अन्याय केलेला आहे. आणि ते कारण काय सांगितले त्यांनी कर्झनला की ते असं म्हणाले की आम्ही बुद्धाची पूजा जी केलेली आहे तो विष्णूचा 9वा अवतार आहे म्हणून केलेली आहे. कारण हिंदू धर्मामध्ये बुद्ध हा जो आहे तो विष्णूचा 9वा अवतार आहे आणि या भूमिकेतून आम्ही त्यांची पूजा केलेली आहे. तर त्यावेळेला तुम्ही आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारचं एक पत्रक त्यांनी त्या कर्झन यांना भेटून दिलं. आणि मग कर्झन यांनी याचा अभ्यास केला आणि त्यांना प्रत्यक्ष बोलवून घेतलं. आणि कर्झन यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही विष्णूचा अवतार असलेला बुद्धाची पूजा करत नाही आहेत, किंवा तुम्ही ज्याला बुद्धाला 9वा अवतार म्हणलाय त्याची पूजा तुम्ही केलेली नाही, तर प्रत्यक्षामध्ये शिवाची पूजा तुम्ही केलेली आहे. शिवपूजक आहेत, शिवभक्त आहेत. आणि मग शिवभक्त असल्यामुळे तुम्हाला त्या मंदिरामध्ये दुसरं निमित्त सांगून जाता देखील येणार नाही. आणि त्यामुळे न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो योग्य प्रकारचा आहे आणि मी देखील तशाच प्रकारे तुम्हाला सांगतोय की तो अधिकार तुमचा नाही आहे. आणि त्यावेळेला मग या ठिकाणी गिरी महाराज जे आहेत हे थांबलेले आहेत. परंतु 1922 मध्ये या संदर्भामध्ये एक आयोग नेमला. आता त्यावेळेला धम्मपाल नागरिक यांचा दबाव जो होता फार मोठा होता, नैतिक बळ मोठं होतं. आणि म्हणून 1922 मध्ये एक आयोग नेमला गेला. या आयोगाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि राजेंद्र प्रसादासह काही सदस्य देखील होते. आता यामध्ये हे गिरी महाराज जे होते ते देखील होते. त्यानंतर दयानंद सरस्वती होते. त्यानंतर ब्रिजेश किशोर प्रसाद हे त्यामध्ये होते. KP जयस्वाल होते आणि अनागरिक धम्मपाल हे देखील होते, ते सदस्य होते. दामोदर दास जे होते हे भिक्खू अनागरिक धम्मपाल जे आहेत याचे समर्थक होते. आणि कालांतराने त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि ते भिक्खू झाले. आणि ते भिक्खू म्हणजे राहुल सांस्कृती होय. ते आल्यामुळं एक महत्वाची गोष्ट घडली, कारण ज्यावेळेला ते या मोमेंटमध्ये आले त्यावेळेला अनागरिक धम्मपाल यांची प्रकृती जी आहे ही अतिशय नाजूक बनत चाललेली होती. आणि म्हणून त्यांनी काय केलं की देवीसिंग वालिया यांना आपला वारस केला. जे या आंदोलनाची सूत्र जी आहेत हे देवीसिंग वालियाच्या हातामध्ये दिली, कारण हे देवीसिंग वालिया हे महाबोधी सोसायटीचं काम करणारे होते. आणि 1933 मध्ये यांचं दुर्दैवी निधन झालं. परंतु त्यांचं हे काम जे आहे त्यांनी निर्माण केलेल्या महाबोधी सोसायटीने पुढे चालू ठेवण्याचं काम केलं.
महाबोधी सोसायटीने देखील हे खूप चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली, कारण सातत्याने या ठिकाणी विहारावर कब्जा करणाऱ्या माणसावर दबाव आणण्याचं काम महाबोधी सोसायटीने देखील केलेलं दिसून येतं. आणि मग त्याच्या रिॲक्शन होत होत्या. त्यातलीच आणखी एक रिॲक्शन अशी होती की 1935च्या हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये या संदर्भामधला ठराव मांडण्याची मागणी पुढे आली. एवढंच नाही तर हिंदू महासभेने 1935 मध्ये असा निर्णय केला की हे विहार जे आहे हे विहार बौद्धांच्या स्वाधीन करण्याच्या संदर्भामध्ये ठराव मांडला जाईल अशा पद्धतीने जाहीर केलं. आता आपल्याला आश्चर्य असं वाटतं की हिंदू महासभा आणि पुन्हा बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याविषयीचा ठराव मांडते, हे कसं काय शक्य होऊ शकतं? तर त्याचं कारण असं होतं की या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे आहेत हे भिक्खू ओटामा होते, हे ब्रह्मी बौद्ध होते. आणि त्यांनी या अधिवेशनाला जाणीवपूर्वक त्यांना बोलावलेलं होतं. आणि मग त्याचा फायदा घेत काही मंडळीने हा ठराव त्या ठिकाणी मांडला जावा असं सांगितलं. आणि भिक्खू ओटामा यांनी देखील हे हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि म्हणून 1935 मध्ये हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये हा ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांना हा ठराव मांडता आला नाही, कारण हा ठराव मांडायला सुरुवात केली नाही तोपर्यंत त्या व्यासपीठावर अनेक हिंदू साधू जे आहेत हे चढले, महंत चढले आणि त्यांनी हा ठराव मांडू दिला नाही. एका अर्थाने हिंदू महासभेला देखील ती गोष्ट आवडली, कारण हा ठराव मांडण्याची त्यांची देखील इच्छा नव्हती, परंतु त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव होता आणि म्हणून ते तयार झालेले होते. त्यांची जी नीती होती ती वेगळी होती आणि त्यामुळे हा ठराव त्या ठिकाणी मांडला गेलेला नाही. त्यानंतर मग 6 मार्च 1937 मध्ये एक काँग्रेसचं अधिवेशन होतं आणि या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हा ठराव मांडावा अशी कल्पना पुढे आली. कारण 1935 मध्ये हिंदू महासभे जे आहे या हिंदू महासभेने हा ठराव मांडला नाही, तर तो काँग्रेसने मांडावा अशा प्रकारची मागणी पुढे आली. जे राहुल सांस्कृत्यायन हे बौद्ध भिक्खू होते, परंतु त्याचबरोबर ते काँग्रेसचे सचिव देखील होते. आणि मग त्यावेळेला त्यांनी काय केलं की गांधींच्या समोर ही कल्पना मांडली की येणाऱ्या 6 मार्च 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हा ठराव मांडला जावा. ही भूमिका त्यांनी महात्मा गांधींची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडली. परंतु महात्मा गांधींनी त्यावेळेला ती मागणी वेगळ्या पद्धतीने अमान्य केली. महात्मा गांधी असं म्हणाले की आता स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये यामुळे फूट पडू शकेल म्हणजे हिंदू नाराज होतील आणि त्याच्यामुळे त्याच्या लढ्यावर परिणाम होऊ शकेल. अशा प्रकारची भूमिका घेत त्यांनी त्याला विरोध केला आणि त्यांनी सांगितले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र आपण हा प्रश्न आपल्या माध्यमातून सोडवू किंवा हा प्रश्न सोडवू अशा प्रकारचं आश्वासन दिलं. परंतु ते वास्तवात आलं नाही, कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर महात्मा गांधींचा खून देखील झाला आणि नेहरूंनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही. त्यामुळं काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये देखील हा ठराव मांडला गेला नाही. त्याच दरम्यान 1949 मध्ये भारतीय संविधानाचं काम सुरू होतं आणि हे संविधानाचं काम सुरू असतानाच 1949 मध्ये महाविहार कायदा करण्यात आला. या महाविहार कायद्याच्या मध्ये 9 जणांची समिती नेमण्यात आली आणि मग या समितीमध्ये 4 बौद्ध, 4 हिंदू आणि 1 कलेक्टर जो आहे याची नियुक्ती करण्यात आली. आणि मग त्याच्यामध्ये असं सांगितलं की या समितीमध्ये काय होतील, या महाविहारची जी ट्रस्टी आहे या ट्रस्टीमध्ये 4 बौद्ध असतील, 4 हिंदू असतील आणि गयेचा जो कलेक्टर असेल तो देखील या समितीचा अध्यक्ष असेल. पण त्याच्यामध्ये कसं सांगितलं की तो देखील हिंदू असणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये असं सांगितलं की जर तो हिंदू नसेल तर त्याच्या जागी दुसऱ्या एका माणसाची नियुक्ती केली जाईल आणि त्याला अध्यक्ष केला जाईल. आता यावर देखील या ठिकाणी लोक समाधान झाले नाही किंवा बौद्धांना समाधान मिळालेलं नाही. 1949च्या नंतर 2013 मध्ये निवडणुकीच्या पूर्वी या संदर्भामध्ये एक राजकारण झालं आणि हे राजकारण करण्याचं काम या ठिकाणी नितीश कुमार यांनी केलं. त्यांनी एक मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगमध्ये असं सांगितलं की या ठिकाणी जिल्हा अधिकारी
हिंदूच असला पाहिजे असं नाही. तर तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो या ट्रस्टीचा अध्यक्ष असेल. आणि मग त्याचं वेगळ्या अर्थाने सांगितलं की हिंदू नसला तरी तो अध्यक्ष चालेल, कारण ही हिंदूच असणं असं मानणं म्हणजे धर्मनिरपेक्ष तत्वाला मारक आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. आणि या पद्धतीने दिशाभूल करून त्या ठिकाणी ही बौद्ध मतं जी आहेत ही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळेला ज्यावेळेला हा निर्णय झाल्याबरोबर काही मंडळी जी आहे, हिंदू नाराज मंडळी, ही नितीश कुमारना भेटली. त्यावेळेला त्यांना खाजगीमध्ये त्यांनी सांगितलं की बिगर हिंदू कलेक्टर मिळणं हे अतिशय अवघड असतं, हे तुमच्या लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, तिथं कलेक्टर कुणाला करायचं हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यामुळे दुरुस्ती केली तरी फार मोठा परिणाम होणार नाही. आणि खऱ्या अर्थाने ही दुरुस्ती नव्हतीच मुळे, कारण 4+4 आणि एक 5वा अध्यक्ष त्यांचा, म्हणजे या ठिकाणी हिंदूच्या हातामध्ये सर्व सत्ता दिलेली होती. आणि मग पुढे हळूहळू काय झालं की काही नेत्यांचा देखील याला विरोध होऊ लागला. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक दुसरा फॉर्म्युला अप्लाय केला की ही जी ट्रस्टी आहे या ट्रस्टीमध्ये काही बौद्ध पुढाऱ्यांचा देखील समावेश करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की काही काळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देखील त्याचे सदस्य होते. म्हणजे या पद्धतीने सातत्याने या प्रश्नाला बगल देण्याचं काम हे आजपर्यंत होत आलेलं आहे. या देशामध्ये काँग्रेस होती, त्यावेळेला देखील याच्यावर निर्णय त्यांनी केला नाही. त्याच्यानंतर यामध्ये पुन्हा लालू प्रसाद आले, त्यांनीही त्याच्यामध्ये काही केलेलं नाही. आणि आज नितीश कुमार आहेत, तरी देखील याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. परंतु या निमित्ताने आम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे की या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये देखील असली कुठलीही मशीद नाही की ज्या मशिदीचे ट्रस्ट जे आहेत त्या ट्रस्टीमध्ये हिंदू असतात. किंवा राम मंदिराची ही ट्रस्ट केलेली आहे, त्या राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये एखादा मुसलमान, एखादा बौद्ध तुम्ही घेत नाही आणि घेतलेला नाही. किंवा एखादी ख्रिश्चन चर्च ट्रस्ट असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही इतर धर्माच्या माणसांच्या हातामध्ये ती ट्रस्ट देत नाही, किंवा त्यांचा 50% वाटा जे आहे तुम्ही देत नाही. मग त्याला हे बौद्ध विहार हे अपवाद का ठेवता? म्हणजे जगामध्ये ही पहिली घटना अशी आहे की विहार हे बौद्धांचं आहे आणि प्रभुत्व हे हिंदूंचं आहे. आणि त्याच्यात मी म्हणतो की या ठिकाणी हे जे 4 हिंदू घ्यायचं ठरलेलं आहे, 4 हिंदू 4 बौद्ध, परंतु ते 4 हिंदू नाहीत, ते 4ही ब्राह्मण आहेत. हिंदू मग आपण समजू शकतो की हिंदू मधल्या काही शेड्यूल कास्ट आहेत त्याच्यातला मेंबर घेतला तरी काय घेत नाही तुम्ही, एखादा ओबीसी मधला काय घेत नाही. तर ते 4ही ट्रस्ट जे आहेत हिंदू ज्यांना म्हटलं जातं ते हिंदू नसून ते ब्राह्मण आहेत. म्हणजे 4 ब्राह्मण, 4 बौद्ध आणि 1 पुन्हा हिंदू, अशा प्रकारची ही ट्रस्ट आहे. आणि अशा पद्धतीने एक प्रकारे या बौद्ध धर्माला, बौद्धिस्ट ट्रस्टीला अवमानित करण्याचं काम जे आहे हे अनेक वर्षापासून चालू आहे. आणि त्याच्यापेक्षा अतिशय वाईट गोष्ट या ठिकाणी खेदाने सांगावीशी वाटते की ज्या बुद्धाने या ठिकाणी ईश्वर नाकारलेला आहे, ज्या बौद्धांनी स्वतःला प्रेक्षक असं ईश्वराचा प्रेक्षक मानलेलं नाही आहे, स्वतःला मुक्तिदाता मानले नाही, मार्गदाता मानलेला आहे, त्या बुद्धाच्या विहारामध्ये आज बुद्ध विहारामध्ये आरती केली जाते. त्या बुद्ध विहारामध्ये स्तूपाला शिवलिंग बनवून त्याला दुधाचा अभिषेक केला जातो. बुद्धाचे 5 शिष्य जे आहेत त्यांना 5 पांडव म्हणून त्यांची पूजा केली जाते. या बुद्धाच्या परिसरामध्येच या ठिकाणी पिंडदान केलं जातं. मला असं वाटतं की या सर्व माध्यमातून बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाला, बुद्धाला अवमानित करण्याचं काम अनेक वर्षांनी या देशामध्ये सुरू आहे. की ज्या देशामधला पंतप्रधान हा सातत्याने सांगतो की हा बुद्धाचा देश आहे, बुद्धाच्या देशातून आलेलो आहे, बुद्धाने जगाला शांती दिलेली आहे, मी जगाला बुद्ध दिलेला आहे असं म्हणतात. आणि त्यांच्याच देशामध्ये आज बुद्धाचं हिंदुकीकरण कसं केलं जातं, आज बुद्धांचं तत्वज्ञान हे कसं पायदळी तुडवलं जातं, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ज्या बाबरी मशिदीखाली तुम्ही राम मंदिर आहे असं म्हटलं, त्या बाबरी मशिदीच्या खाली देखील बुद्धाच्या मूर्ती सापडल्या. ती बाबरी मस्जिद पाडून तुम्ही राम मंदिर बांधलेलं आहे. हे सगळं संविधान विरोधी चालणार आहे. की जे सांगतात की मी संविधानाचा रखवालदार आहे, किंवा काही मंडळी असे म्हणतात की मोदी हे संविधानाचे रखवालदार आहेत, नितीश कुमार हे धर्मनिरपेक्ष आहे.
परंतु मला असं वाटतं की या माध्यमातून दिसतं की हे सगळं संविधान विरोधी षडयंत्र आहे. एका बाजूला संविधानाचं रक्षक म्हणायचं आणि संविधानाची वेगळ्या पद्धतीने पायमल्ली करायची, त्याच्यातलाच हा एक भाग आहे. कारण संविधानामधला अनुच्छेद 26 काय सांगतो? संविधानामधला अनुच्छेद सांगतो की प्रत्येकाला आपल्या धर्माची संस्था विकसित करण्याचा, पूजा अर्चा करण्याचा अधिकार, ती चालवण्याचा अधिकार या ठिकाणी संविधानात सांगितलं जातं. परंतु वर्तन मात्र संविधानाच्या विरोधामध्ये आहे. संविधानामधल्या अनुच्छेद 13 मध्ये संविधान निर्मितीच्या अगोदरचे जे मूलभूत अधिकार हनन करणारे कायदे होते ते कायदे रद्द करण्यात आले असं संविधान सांगतं. तरी देखील संविधानापूर्वीचा 1949 हा कायदा जो आहे आज देखील कसा लागू होतो याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. खरं तर या संदर्भामध्ये जागरूक होण्याची गरज आहे. आता त्याच्यानंतर मी सांगेन की 1949 हा कायदा तुम्ही तयार केलेला आहे आणि त्या कायद्यानुसारच ते गेलं पाहिजे असं त्यांना वाटतं. परंतु स्वातंत्र्याच्या नंतर काही ट्रस्ट आलेले आहेत. त्या ट्रस्टमध्ये काय सांगितलेलं आहे? काही ट्रस्ट महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, महाराष्ट्रामध्ये देखील काही ट्रस्ट आहेत आणि त्या ट्रस्टमधल्या अटी काय आहेत? मग त्या अटी ज्या आहेत त्या बौद्ध विहारामध्ये सांगितल्या तशाच अटी आहेत का? एक उदाहरण तुम्हाला सांगतो की श्री जगन्नाथ मंदिर ट्रस्ट आहे. या जगन्नाथ मंदिराचा ट्रस्ट या 1955चा बीजीटी कायदा आहे. आता त्या कायद्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की त्या कायद्यामधला 6(2) जो भाग आहे त्याच्यामध्ये सांगितलं की समितीचे सदस्य जे आहे हे फक्त हिंदूच असले पाहिजे. म्हणजे श्री जगन्नाथ मंदिराची ट्रस्ट जी आहे ही 1950च्या बीजीटी कायद्यानुसार आहे आणि त्याच्यामध्ये सांगितले की समितीचे सर्व सदस्य हे हिंदूच असले पाहिजे. यानंतर राजस्थानमध्ये एक मोठं मंदिर आहे, श्री सावलिया मंदिर कायदा. श्री सावलिया मंदिराची जे ट्रस्ट आहे जो कायदा त्याच्यामध्ये काय सांगितलं की 1992चा हा कायदा आहे. या कायद्याच्या कलम 6 मध्ये काय सांगितलेलं आहे, उपकलम 2(1) किंवा 2(11) मध्ये काय सांगितलेलं आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की या ठिकाणी जे 8 पदाधिकारी आहेत सावलिया मंदिरा ट्रस्ट या कायद्यामध्ये सांगितलं की या ट्रस्टीचे जे 8 पदाधिकारी आहेत त्या 8 पदाधिकाऱ्यापैकी 5 जे आहेत हे हिंदू वैष्णव असले पाहिजेत आणि 3 हिंदू असले पाहिजेत. म्हणजे ते मंदिर जे आहे हे वैष्णव मंदिर असल्यामुळे तिथं 5 वैष्णव हिंदू आणि 5 हिंदू, म्हणजे त्या ठिकाणी कुठलाही मुसलमान कुठलाही बौद्ध त्यांनी का ठेवलेलं नाही. त्यानंतर आपलं पंढरपूरचं देवस्थान घ्या. हे पंढरपूरचं जे ट्रस्ट आहे, देवस्थान ट्रस्ट आहे, हा 1973चा कायदा आहे. या मध्ये देखील काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की याच्या 12 सदस्य जे आहेत त्याच्यातला एक सदस्य शासनाने निवडायचा आहे आणि तो कोण असला पाहिजे तर पंढरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष असला पाहिजे. आता याच्यामध्ये सांगितलं की हे 11 सदस्य जे आहेत आणि एक शासन नियुक्त सदस्य आहेत हे सगळेच हिंदू असले पाहिजे. आणि त्याच्यात एक महत्वाची अट त्यांनी सांगितलेली आहे की हे जे तुम्ही नगराध्यक्ष असेल तर तो नगराध्यक्ष देखील हिंदूचाच असून भागत नाही तर त्याचा विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यावर विश्वास असला पाहिजे, ईश्वर असला पाहिजे, ते त्याचे भक्त असले पाहिजे तरच त्यांना ट्रस्ट होता येतं. आणि मग त्याच्यामध्ये कलम 22 जे आहे त्या 22 मध्ये त्याने काय एक नमुना तयार केला. म्हणजे तुम्ही लिहून द्यायचं आहे की मी विठ्ठलाचा भक्त आहे, रुक्मिणीचा भक्त आहे, हे तुम्ही जाहीर करायचं आहे आणि ते न दिसून आल्यास मी अपात्र ठरतो असं लिहायचं. म्हणजे तुम्ही भक्त नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र असाल, हिंदू नसाल तर तुम्ही अपात्र ठराल. हे पंढरपूरच्या ट्रस्टमध्ये देखील आहे. आता शनी मंदिर जे आहे महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध आहे, तो कायदा 2018 मध्ये पुन्हा तुम्ही सुधारून करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आता हा 2018चा कायदा काय सांगतो, 2018च्या कायद्यामधील 5(अ) जे आहेत त्यांनी सांगितले की त्याच्यामध्ये 11 सदस्य हे आहेत. हे 11चे 11 सदस्य जे आहेत हे हिंदू असले पाहिजेत. नुसते हिंदू असून भागणार नाही तर या सगळ्यांचाच ज्ञानेश्वरावर विश्वास असला पाहिजे तरच त्यांना सदस्य होता येतं. आणि त्यांनी विविध नमुन्यामध्ये लिहून द्यायचं. त्याच्यामधला 8(अ) मध्ये 8(1) मध्ये त्याच्यामध्ये एक फ्रेज आहे आणि त्याच्यामध्ये सांगायचं की मी हिंदू आहे आणि माझी ज्ञानेश्वरावर भक्ती आहे असं म्हटलं ना, आणि तरच त्याला त्याचं सदस्य होता येतं. किंवा आपले ट्रस्ट शिर्डीची ट्रस्ट घ्या, साईबाबाची. आता साईबाबा भक्त जे आहेत त्याच्यामध्ये देखील 8(ब) मध्ये सांगितलं की तो साईबाबाचा भक्त असला पाहिजे, हिंदू असला पाहिजे आणि पुन्हा साईबाबाचा भक्त असला तरच त्या ठिकाणी त्याचा सदस्य होता येतं. किंवा सर्वात मोठं ट्रस्ट काशी विश्वनाथ मंदिराचं ट्रस्ट आहे. त्याच्यामध्ये तर असं लिहिलेलं आहे की या मंदिराच्या ट्रस्टीमध्ये साधा शिपाई देखील हिंदूच असला पाहिजे, हिंदू नसलेला कर्मचारी देखील चालणार नाही.
हिंदू नसलेला कर्मचारी फक्त मंदिराच्या बाहेर झाडू मारण्याचं काम करेल, मंदिरामधला शिपाई देखील हा हिंदूच्या व्यतिरिक्त असू शकत नाही. मग या ठिकाणी पंढरपूरची ट्रस्टी ते सांगते, शिर्डीची ट्रस्टी ते सांगते, काशी विश्वनाथाची ट्रस्टी ते सांगते. मग याला बौद्ध विहार ट्रस्टी कशी काय अपवाद असू शकत नाही? म्हणजे या कायद्यामध्ये तुम्ही या तरतुदी करून घेतलेल्या आहेत आणि मग बौद्ध विहारामध्ये हे का करू शकत नाही? आणि किंवा 1949चा कायदा तुम्ही का बदलत नाही? हे सगळं तुम्ही या ट्रस्टींना बदलून दिलेत, मग यांना का बदलून देत नाही? राम हे राष्ट्रीय पुरुष आहेत हे फक्त भागवताने घोषित केलेलं आहे आणि ते भारतीयावर लादलेलं आहे. बुद्ध विहाराचं तसं नाही आहे, बुद्धाचं तसं नाही आहे. 2002 मध्ये युनेस्कोने हे बुद्ध मंदिर जे आहे हे जागतिक वारसा म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाचं विहार जे आहे हे जागतिक वारसा म्हणून या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि दुर्दैवाने ते विहार जे आहे हे हिंदूच्या कब्जामध्ये आहे. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? म्हणून मला असं वाटतं की बौद्ध समाज जो आहे हा ज्याप्रमाणे बाबरी मशीद उद्ध्वस्त केली त्या माध्यमातून जाऊ इच्छित नाही, कारण ते बुद्धाचे अनुयायी आहेत. की एखाद्या धर्माच्या प्रार्थना मंदिरावर चढून ते प्रार्थना मंदिर उद्ध्वस्त करणं ही बुद्ध तत्वज्ञानामध्ये न बसणारी गोष्ट आहे. बुद्ध तत्वज्ञानामध्ये शांती हा विचार सांगितलेला आहे. त्या ठिकाणी शत्रुत्व ही गोष्ट देखील अमान्य आहे. म्हणून या ठिकाणच्या हिंदूंनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बौद्ध विहारांचा हा लढा जो आहे, हे जे आंदोलन आहे हे हिंदूच्या विरुद्ध नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून ते हिंदूंना शत्रू मानत नाही आहेत, तर या आंदोलनाच्या माध्यमातून ते संविधानिक न्याय मागतात. आणि म्हणून बौद्धांचा हा लढा जो आहे हा संविधानिक लढा आहे. बुद्धांचा हा लढा जो आहे हा प्रार्थना स्थळ मिळवण्याचा हा लढा आहे. बौद्धांचा हा लढा जो आहे एखाद्याचं मंदिर उद्ध्वस्त करण्याच्या संदर्भामध्ये नाही आहे. तर जे मंदिर बौद्धांचं आहे ते मंदिर बौद्धांना मिळण्यासाठी या ठिकाणी असलेलं दिसून येतं. आणि या भूमिकेतूनच मला असं वाटतं की हिंदू धर्मामधल्या काही समजूतदार लोकांनी यावर विचार करण्याची गरज आहे आणि हे विहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची गरज आहे. परंतु सध्याची स्थिती काय आहे? सध्याची स्थिती हे दर्शवते की कालचं आंदोलन ज्या पद्धतीने दाबलं गेलेलं आहे त्या अर्थी या देशामध्ये या बौद्धांना न्याय देण्याची मानसिकता ही या देशातील हिंदू माणसांमध्ये नाही. बौद्धांना न्याय देण्याची मानसिकता जी आहे ही या देशातल्या केंद्र सरकारला नाही. कारण बौद्धांच्या न्यायापेक्षा त्यांना हिंदू नाराज करणं हे अवघड वाटतं. नितीश कुमारांना देखील या ठिकाणी हिंदूंना नाराज करणं या ठिकाणी जमत नाही आहे. आणि म्हणून हिंदूंच्या नाराजीसाठी या ठिकाणी बौद्धांच्या न्यायिक मागणीला हे नाकारण्याचं काम करतं. आणि आज तर मला असं वाटतं की हे राजकारणाच्या तावडीमध्ये सापडलेलं आंदोलन आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचं केंद्र सरकार जे आहे हे केंद्र सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर उभं असलेलं सरकार आहे. याची जाणीव जी आहे ही केंद्र सरकारला आहे, पंतप्रधानांना आहे. जरी त्यांनी त्याचा पाठिंबा घेतला असला तरी त्यांचं वर्चस्व आतून त्यांना अमान्य आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने एखादा निर्णय समजा बौद्धांच्या बाजूने दिला, विहाराच्या बाजूने दिला, तर त्याचा फायदा बिहारमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे नितीश कुमारला होऊ शकतो. एवढं न कळण्या एवढे खुळे मोदी साहेब नाहीत. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की या निमित्ताने या ठिकाणी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत तर त्यांचा पुढचा मार्ग सोपा होऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी याच्या संदर्भामध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू नायडू आहेत, त्यांच्या राज्यामध्ये अबकड लागू केलेला आहे. अबकडची घोषणा तर त्यांनी सगळ्यांसाठी केली, कोर्टाचा निर्णय आहे. पण तेलंगणा सोडल्यानंतर कुठेही हा निर्णय घेतलेला नाही. याचं कारण असं की या अबकडच्या माध्यमातून त्या ठिकाणी असलेली मादिक मतं जी आहेत, आजवर पारंपरिक काँग्रेसची मतं होती ती भाजपला पडू शकतात ही भूमिका त्यांना माहीत आहे. आणि म्हणून या विहाराच्या संबंधीचा निर्णय ते सध्या तरी या राजकारणानुसार घेणं अशक्य आहे. दुसरी गोष्ट अशी की जसं आता भाजपमध्ये आणि संघामध्ये जसे सरकारी लेखक आहेत,
सरकारी कवी आहेत, तसे सरकारी भिक्खू देखील आहेत, सरकारी मौला आहेत. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केले की काही लोकांना हिंदू बनवले, कारण या संघामध्ये भिक्खूंचा देखील एक संघ आहे. आणि मग या सरकारी भिक्खूंच्या माध्यमातून हे आंदोलन मारण्याचं काम ते करू शकतात. चिवरधारी भिक्खू आहेत, परंतु ते त्यांचे आहेत, बुद्ध विचाराचे नाही आहेत. आणि त्यांच्यामध्ये एक गोष्ट निश्चित झालेली आहे की कोणत्याही माणसाला ते आपल्याकडे खेचू शकतात, विकत घेऊ शकतात. आणि मला असं वाटतं की या आंदोलनामध्ये देखील सरकारी भिक्खू जे आहेत, या सरकारी भिक्खूंना त्यांनी विकत घेतलेलं आहे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये या पद्धतीचा वापर जे आहे हे त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. एखादा सामान्य माणूस जो आहे हा संघामध्ये गेला तर मी समजू शकतो की एखादं प्रलोभन, आर्थिक प्रलोभन एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला दिलं आणि तो संघामध्ये गेला, भाजपमध्ये गेला तर आपण समजू शकतो. परंतु आज आपण दुर्दैवाने असं पाहतो की या ठिकाणी मोठा सुशिक्षित वर्ग, ज्या वर्गावर बाबासाहेबांची पूर्ण भिस्त होती, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, माऱ्यांच्या जागेवर बसलेले अधिकारी हे संघाच्या जाळ्यात का जातात हा मोठा प्रश्न आहे. ते केवळ संघाच्या जाळ्यात जात नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रतारणा करतात. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे त्या यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्याशी ते प्रतारणा करतात. आणि अशा लोकांच्या सहकार्याने ते कुठलंही आंदोलन जे आहे हे दाबण्याचं काम या ठिकाणी करतात. की आज अनेक मी पाहतो की काही प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, प्राचार्यासारख्या पदावर राहून देखील संघाची चाकरी करण्याचं काम इमानइतबारी करतायत. राजेंद्र गवळी साहेबांनी केलेली घोषणा जी आहे ही घोषणा पाहिल्यानंतर धक्कादायक अशा प्रकारची घोषणा आहे. ते केवळ आरपीआयचे अध्यक्ष नाहीत तर ते दीक्षाभूमीच्या ट्रस्टवरचे सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत. म्हणजे आज तुम्ही जर भाजपच्या दिशेने वाटचाल करत असाल तर ही ट्रस्ट तुम्ही कुठे घेऊन जाणार आहेत. आणि मग ही ट्रस्ट घेऊन जाणारी माणसं जी आहेत उद्या हे महाविहाराचं आंदोलन जे आहे हे आंदोलन दाबण्यासाठी यांचा उपयोग होणार नाही कशावरून. आणि म्हणून अशा लोकांची मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला मी म्हणतो असतो की आज आम्हाला शत्रूची भीती नाही आहे. शत्रूमुळे आमचा पराभव होईल असं वाटत नाही, कारण शत्रूचा पराभव कसा करायचा आहे हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु आमच्यातलेच भाऊ म्हणून जगणारे, बौद्ध म्हणून जगणारे जी माणसं आहेत हे जे शत्रू बनलेले आहेत याच्यापासून बाबासाहेबांच्या चळवळीला फार मोठा धोका आहे. आणि मला असं वाटतं की या बौद्ध विहाराच्या चळवळीला देखील अशाच माणसांचा मोठा धोका आहे. आणि त्यामुळं ही चळवळ जी आहे, विहाराची चळवळ जी आहे ही कुणा एका व्यक्तीची नाही, एका भिक्खूची नाही आहे. आणि ही चळवळ जी आहे ही प्रामुख्याने प्रार्थना स्थळ जे आहे, आमचा अधिकार आपल्याला म्हणतो की संविधानिक अधिकार आहे त्याच्या संदर्भामध्ये आहे. की ज्या बुद्धाने जे तत्वज्ञान मांडलं त्या तत्वज्ञान विरोधी माणसांच्या ताब्यामध्ये आहे हे अत्यंत दुःखदायक आहे. ज्या बुद्धाने स्वतःला देव मानलं नाही आहे त्याची या ठिकाणी आरती करणं, त्या ठिकाणी पिंडदान करणं ही अधिक वेदनादायी बाब आहे. आणि यासाठी आम्हाला हे विहार पाहिजे आहे. दुसरी गोष्ट अशी की या विहारामध्ये बुद्धाचं जे आहे, बुद्धाच्या विचाराचं हिंदूकरण केलं जात आहे. हिंदूकरण म्हणण्यापेक्षा त्याचं सनातनीकरण केलं जात आहे. त्या ठिकाणी पिंडदान करणे मला असं वाटतं की याच्यापेक्षा बुद्धासाठी वेदनादायी गोष्ट कोणती असू शकते. जे बुद्धाचे अनुयायी आहेत त्याच्यासाठी अत्यंत वाईट ह्याच्याशिवाय गोष्ट कोणती असू शकते की त्या ठिकाणी आज 30-40 लोक जे आहेत ह्या ज्या पिंपळ वृक्षाच्या खाली बाबासाहेबांना ज्ञान प्राप्ती झाली त्या पिंपळाच्या झाडावर जे आहे पिंडदान करण्याचं काम 30-40 लोक करतात. याच्यापेक्षा वाईट काय गोष्ट असू शकते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता एक गोष्ट त्यांनी निश्चित केलेली आहे, हिंदू राष्ट्र करण्याची. हिंदू राष्ट्र करणे म्हणजेच काही धर्मांचं उच्चाटन करणे हे ठरवलेलं आहे. की त्यांच्यामध्ये आता ख्रिश्चन धर्म जो आहे जवळपास अनेक वर्षापासून त्याला मोडीत करण्याचं काम केलं जातं. आणि हीच गोष्ट आता मुस्लिम धर्माच्या संबंधित तेच केलं गेलेलं आहे. तुम्ही कायदे तसे बनवले की धर्मांतराचा कायदा काय सांगतो की तुम्हाला सहजासहजी आता धर्मांतर करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला पटो अगर न पटो तुम्हाला या हिंदू धर्मामध्येच राहायचं आहे. आणि हिंदू धर्मामध्ये बंदिस्त करून तुम्हाला हिंदू राष्ट्राची त्यांना घोषणा करायची आहे. आणि मग हिंदू राष्ट्रातला सर्वात मोठा अडथळा कोणता असेल तर या ठिकाणी बौद्ध विचाराचा अडथळा मोठा आहे. कदाचित या ठिकाणी विहार दिल्यानंतर बौद्ध थांबतील असं नाही आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी बौद्धांना देखील टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे. त्यांना शहरी नक्षलवादी ठरवण्याचं काम केलं जात आहे. आणि म्हणून या अर्थाने या ठिकाणी बौद्ध विहारांचा प्रश्न जेवढा क्लिष्ट बनेल किंवा बौद्ध विहार जितकं हिंदूच्या ताब्यामध्ये राहील तेवढं त्यांच्या फायदेशीर आहे.
मी गुजरातमधले काही बोर्ड पाहिले खेड्यामध्ये लावलेले, की जसं आपल्याकडे लिहिलं जातं की अमकं गाव आहे, पण त्या ठिकाणी लिहिलं जातं की हिंदू राष्ट्रातल्या या गावामध्ये तुमचं स्वागत केलं जातं. तर अशा या अवस्थेमध्ये हा प्रश्न सापडलेला आहे आणि हा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला शत्रूपेक्षा मित्रांची अधिक भीती आहे. जे बौद्ध म्हणून सांगणारे जे नकली भिक्खू आहेत, सरकारी भिक्खू आहेत, सरकारी बौद्ध अनुयायी आहेत, यांची आम्हाला भीती आहे. असं असलं तरी मला असं वाटतं की ज्यांचा बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास आहे, ज्यांचा बुद्धाच्या समतेवर विश्वास आहे, ज्यांचा बुद्धाच्या तत्वज्ञानावर विश्वास आहे, ज्यांचा बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास आहे, ती माणसं एकत्रित आली तरी हा प्रश्न निश्चितपणे आपल्याला सोडवता येऊ शकतो. आणि त्यामुळे हे आंदोलन जरी दाबलं गेलं असलं तरी हे आंदोलनाला 130 वर्षाची ही परंपरा आहे. आणि म्हणून या निमित्ताने पुन्हा एकदा आपण ताकदीनिशी या आपल्या न्यायिक मागणीसाठी पुढं आलं पाहिजे. जे राजकारण करतात त्यांना राजकारण करू द्यायचं आहे. आणि माझी या निमित्ताने आपल्या सर्वच प्रतिनिधींना विनंती करायची की आज आपल्याकडे किती प्रतिनिधी आहेत, राखीव जागेमधून निवडून आलेले किती प्रतिनिधी आहेत, एकही त्याच्यावर बोलत नाही, सांगत नाहीत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 13 ऑक्टोबर 1956 रोजी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं होतं. पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की मला असं वाटतं की या राखीव जागा बंद झाल्या पाहिजेत. आता 1950 पासून मिळाल्या, तर आता 1956 म्हणजे 5-6 वर्ष झालेत, आणखी 5 वर्ष राहतील. परंतु भविष्यामध्ये या राखीव जागा बंद झाल्या पाहिजेत. कारण आपण निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी आपले नाही आहेत, तर हे शासनाचे दलाल आहेत आणि त्यामुळे त्यांच्यातून फार काही आपल्याला चांगलं मिळू शकत नाही. म्हणून त्यांना मला इशारा दे की बाबासाहेबांनी तुमच्याबद्दल सांगितलेली ही गोष्ट आहे, तेव्हा आपण खरेच बाबासाहेबांच्या विचाराचे पायक असाल तर या ठिकाणी या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण सरकारच्या दरबारी आपण आपली भूमिका मांडली पाहिजे. आणि सर्व बौद्ध अनुयायांना देखील, मी केवळ बौद्ध म्हणून सांगणाऱ्याविषयी बोलत नाही, बुद्धांनी सांगितले की माझा धर्म हा धर्मग्रंथात नाही, तो आचरणात आहे. आचरणात आणून बौद्ध धर्म सांगणाऱ्यांना विनंती आहे की बुद्धाचा हा विचार टिकवण्यासाठी, बुद्धाचं हे विहार जो आहे हे मिळवण्याचा आपण शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. या निमित्ताने राहुल खांडेकर यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी माझे अनेक मित्र जॉईन झालेले आहेत, त्यांचेही आभार मानतो. आभार मानत असतानाच मी पुन्हा त्यांनाही विनंती करेन की हा विचार आपल्या मित्रांपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम कराल, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय संविधान.